श्री शाहू विजयी गंगावेस तालमीला तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी 28 एप्रिल 2024 रोजी भेट दिली होती. यावेळी पैलवानांच्या समस्या ऐकून आणि तालमीची पाहणी करून शाहूकालीन तालमींसाठी निधीची तरतूद करू असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. यानंतर त्यांनी कोल्हापुरातील 5 शाहूकालीन तालमींना 4.5 कोटींचा निधी मंजूर केला होता. यातील सर्वाधिक निधी हा श्री शाहू विजयी गंगावेस तालमीला मंजूर करण्यात आला होता. याचं कामसुद्धा सुरू झालं. मात्र त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर हे काम रखडलं गेलं. त्यामुळं महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आणि पैलवानांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत वस्तुस्थितीची माहिती दिली आहे. रखडलेलं काम मार्गी लावावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द नक्की पूर्ण करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. यासह महाराष्ट्र कुस्ती समितीच्या तालीम वाचवा कुस्ती वाचवा या राज्यव्यापी चळवळीचं विशेष कौतुक केलं. आश्वासनानुसार तालमीच्या कामाला तात्काळ सुरुवात करणार असल्याची माहिती महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे प्रमुख पैलवान संग्राम कांबळे यांनी दिली आहे. हीच गोष्ट आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या कानावर घातली की संबंधित कामांना गती देण्यासाठी आपण संबंधित विभागांना तशा सूचना कराव्यात. त्याच पद्धतीनं त्यांनी त्यांच्या ऑफिसमधून संबंधित जिल्हाधिकारी असतील, महानगरपालिका आयुक्त असतील, जिल्हा पोलीस प्रमुख असतील व जिल्हा क्रीडा अधिकारी मॅडम असतील, या सर्वांना त्यांनी त्यांच्या ऑफिसमधून तसे सूचना केल्यानंतर कोल्हापूरमध्ये ते शाहूकालीन तालमींच्या निधीच्या बाबतीत रखडलेलं जे काम होतं ते पुढं चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे मी मनापासून धन्यवाद करतो. श्री शाहू विजयी गंगावेस तालमीचं अपुरं बांधकाम तातडीनं पूर्ण करण्यात यावं. तालमीतील पैलवानांना वसतिगृह, मॅट हॉल, जिम हॉल आदी आवश्यक साधनसामग्रीसह उपलब्ध करून देण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी युवा महाराष्ट्र केसरी अक्षय गरुड, उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर, उपमहाराष्ट्र केसरी जयदीप पाटील, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, हिंद केसरी संतोष वेताळ यांच्यासह पैलवान सुभेदार उत्तम पाटील, गंगावेस तालमीचे अध्यक्ष दीपक जाधव, उपाध्यक्ष राहुल जानवेकर, अभिजित पाटील, महेश चव्हाण, शिवराज मोरे, इम्रान मुजावर, संतोष बोधले, जितेंद्र भगत, अमित पिंपळे, सयाजी कोळेकर, रणजित मुळीक यांच्यासह महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, पैलवान उपस्थित होते.